रक्षाबंधनाला मागच्या वेळीप्रमाणे यावर्षी पण आम्ही मुडसिंगीला ताईकडे गेलो. सगळे भाऊ एकत्र गेलो होतो, त्यामुळे जरा मजा आली. आणि ब्लॉग वेलकम टू माय चॅनल गाइस. लाडक्या बहीण योजनेचा हप्ता खात्यावर जमा झाला नाही हे पाहण्यासाठी बँकेत एवढी गर्दी आहे की सगळ्या लाडक्या बहिणी बँकेतच तुम्हाला दिसतील. अरे पुढचं पण बोल. सगळीकडे सरकारची लाडकी बहीण योजना जोरात गाजत आहे आणि ह्या रक्षाबंधनला तो विषय सर्वांच्या चर्चेत होता, त्यामुळे जरा ब्लॉगमध्ये सुद्धा ते घेऊया म्हटले. एक आमची बहीण परराज्यातून आली होती. तिला मराठी समजत नाही आणि हिंदी पण जास्त समजत नाही. तिला पूर्ण इंग्रजी जमतं, त्यामुळे तिला आमची आदिती सांगत होती, इट इज द फेस्टिवल ऑफ मदर्स ब्रदर्स. जरा ऋतूला बसवला तर का नाही एक नंबर काम आपण बघूया इकडे एक एक बघूया. मराठी सणांमध्ये किंवा आपल्या सणांमध्ये इंग्रजी शब्द आपण इतके घुसवलेले आहेत आणि त्याचा सर्रास वापर सुरू केला, जसं की हॅपी रक्षाबंधन. आमच्या बारक्या ऋतूला सुद्धा हॅपी रक्षाबंधन हा शब्द लक्षात राहिला. पण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधन सर्वांना सुखसोयीचे आनंदाचे जावो हा शब्द आठवला नाही, त्यामुळे मराठी आणि इंग्रजीचे रिमिक्स जे सुरू आहे आपल्या भाषेमध्ये ते जरा कुठेतरी कमी झालं पाहिजे असं मला वाटते. आणि हा रक्षाबंधनाला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महिला सुरक्षिततेचा विषय, त्यामुळे महिलांची आणि मुलांच्या सुरक्षितता ही प्रत्येक भावाचं कर्तव्य आणि प्रत्येक भावाने याबाबत जागरूक राहावं. आणि बहीण एकटी कुठं जात असेल तर तिची काळजी घेणं, तिच्या सातत्याने संपर्कात राहणं आणि तिला शक्य असेल तितके स्वयंसुरक्षितेची धडे देणं हे फार गरजेचं आहे. या रक्षाबंधनला हीच अपेक्षा करूया की ज्या कोण माता बहिणी भगिनी घरातून बाहेर पडतील त्या सुरक्षित असतील, सातत्यानं त्या आनंददायी आणि भीतीमुक्त वातावरणात संपूर्ण देशभर किंवा जिथं ज्या ठिकाणी काम आहे त्या कामाच्या ठिकाणीसुद्धा फिरतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. रक्षाबंधनच्या दिवशीच ताईने पूजा पण घातली होती, त्यामुळे त्याचा पण प्रसाद होता आणि ताईच्या मुलग्याचं नाव पण प्रसादच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज श्रावण सोमवार असल्यामुळे रक्षाबंधन दिवशीच सर्वांचा उपवास होता, त्यामुळे श्रावण सोमवारसुद्धा आम्ही ताईच्या ठिकाणी सोडला. आणि तो पण पहिल्यांदाच मस्तपैकी साखर भात खाऊन श्रावण सोमवार सोडणे ही पूर्वीची परंपरा होती, ती आज आम्ही पूर्ण केली. आणि हे बघा सत्यनारायणची पूजा असल्यामुळं तिथं प्रसाद देत होता. आणि ही बघा लहान मुलांना आपली अनुकरण करण्याची सवय असते, त्यामुळे हे बघा सेल्फी काढणं मोबाईल घेऊन. हे बघा काका तुझा सेल्फी काढू का म्हणून येत होती, तिच्या बाबांच्यावर हे बघा फोनवर बोलत होती. म्हणजे आपण जे रोजच्या घडीला वाटतोय त्या लहान मुलं अनुकरण करतात. आणि हा बघा हा पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी कटाची आमटी आणि पंचपक्वानाचा श्रावणी सोमवार सोडवला. हे बघा मसाले भात होता. आणि एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे कढीपत्त्याची चटणी केली होती, इतकी सुंदर झाली होती. कढीपत्त्याची चटणी पहिल्यांदा ऐकलं असाल तुम्ही पण. हे बघा सगळ्यांनी आम्ही शेवटी वजन केलं, सगळ्यात जास्त वजन आणि सगळ्यात कमी वजन कोणाचं हे पाहिलं. आणि असं ठरवलं की पुढच्या वर्षभरात सगळ्यांनी तब्येती मेंटेन करायच्या आणि जास्तीत जास्त फिट राहण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे पुढच्या रक्षाबंधनाला हे वजन केल्यानंतर प्रत्येकाच्या नुसार योग्य होईल, कुणाचं ओव्हरवेट होणार नाही. आणि तुम्हीच सांगा कमेंटमध्ये कुणाचं वजन जास्त आलं असेल. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट.